उपजुनिया पुरती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुखी घालू हुंबरी वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठित वैसे नाही कवळ काही काल्याचे पांडुरंगा पटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुकरे कंकणं सर्वांगी हरिचन्दनं सुललितं कंठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि शरच्चन्द्रबिम्बाननं चारुहासं लसत्कुण्डलाक्रान्तगण्डस्थलाङ्गं जपारागबिम्बाधरं कञ्जनेत्रं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयजननी देवाची ओम नमो सद्गुरु निर्गुणा पार नाही तव गुणा बसोनी माझी आरसना हरिगुणावर नवी शरण शरण एकनाथा एकनाथा शरण शरण एकनाथा ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती ऐके वचन कमळापती माझी
रूपी येऊ काला खाऊ दही भात वैकुंठित व्हायचे नाही कबळ काही काल्याचे प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त वैराग्याचे शिरोमणी देहूचे सुप्रसिद्ध साधू श्रीमंत श्रीमान जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज काल्याविषयीची आवड व्यक्त करतायत आणि मी काला खाण्याकरता पुन्हा जन्माला येईन असं ठामपणे मीमांसा करतायत. विठ्ठला विठ्ठला अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अगत्याचा तो म्हणजे असा की सालाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये पांडुरंगाच्या कृपेनं आणि सकल साधू संतांच्या आशीर्वादानं आणि सकल गावकऱ्याच्या प्रेरणेने सहकार्यातून हा सप्ताह होत आहे. आणि या सप्ताहामध्ये काल्याची सेवा मला आमचे संजय भाऊ गाडे यांच्या मार्फत ही सेवा मिळालेली आहे. तरी जेवढे काही या ठिकाणी गुणीजन मंडळी बसलेली असतील सर्व श्रोतृवर्ग बसलेला असेल सर्वांच्या चरणावर नतमस्तक हो आणि सेवेकरे वरू. विठ्ठला ऐकणारे सगळे या ठिकाणी तीक्ष्ण आहेत चतुर आहेत. कारण माझं एक चरण चुकलं कुणाच्या लक्षात येऊ न येऊ बाबाच्या लक्षात आलं आणि लगेच त्यांना झटकन उठून सांगितलं पाहिजे. चरण चुकल्याबद्दल मी तुमच्या सर्वांची माफी मागतो. कारण मी वक्ता आहे ना माझं कर्तव्य होतं की मी अभंग चांगल्या प्रकारे बघून यायला पाहिजे होतं आणि चांगल्या प्रकारे पाहिलेले होता. पाठांतरातला अभंग पण एखादी वेळेस हरिपाठातला पण अभंग चुकतो. चरण इकडे तिकडे जातात ते चरण इकडे तिकडे गेलं पण बाबाने सांगितलं आणि सांगितल्याच्या नंतर पुढच्याला दुसऱ्या वेळेस ध्यानात राहतं ना. मी पण पुढच्या वेळेस अभंग बघून येताना नीट लवकर बघून पाठांतर जरी असलं तर अभंग बघून गेलं पाहिजे. माझा मूर्खपणा झाला मी बघितला नाही ना. बाबाने सांगितलं मग बाबाला धन्यवाद. बोलू सेवेकडे विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे आणि अभंगातून तुकाराम महाराज काय म्हणतायत बघा. अभंग याचं प्रतिज्ञा वाक्य आपण विधान काय केलंय तुकोबरा यांनी काल्याची आवड व्यक्त करतायत तुकाराम महाराज आणि काला खाण्याकरता मी पुन्हा जन्माला येईल असं म्हणतायत. प्रतिज्ञा वाक्य ऐकल्याच्या नंतर आपला अभंगाचा अर्थ विचित्र वाटतो. तुम्हाला वाटतो का? वाटत असेल ना. अभंगाचा अर्थ विचित्र वाटतो. कसा विचित्र वाटतो? तुकाराम महाराज काला खाण्याकरता केवळ काला खाण्याकरता तुम्ही पुन्हा जन्म घेणार विचित्रच अर्थ आहे ना. उपजून या पुढती येऊ काला खाऊ दही भात फक्त काला दही भाताचा काला खाण्याकरता मी काय करेल पुन्हा जन्म घेईन म्हणतायत तुकाराम महाराज. आणि कशा करता? काल्या करता. काला काय हो? दोन वस्तूचं मिलन झाल्याच्या नंतर त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. दुधामध्ये भाकर चुरली त्याचा काय तयार झाला? दूध काला तयार झाला. भाजीमध्ये पोळी चुरली काय तयार झाला? त्याचा काला तयार झाला. दह्यामध्ये भात टाकला दही भाताचा काय तयार झाला? काला तयार झाला. आणि काला खाण्यासाठी तुकाराम महाराज काय म्हणतायत? विचित्रच आहे ना थोडं. पुन्हा जन्म घ्यायचा आहे. जन्माचं दुःख कमी आहे का? केवढं मोठं जन्माचं दुःख राहतं. आणि एवढं दुःख कशा करता? केवळ विषया करता. काला खाणं काय? खाणं हा रस विषय आहे ना. वाणीचा काय विषय येतो आणि विषया करता तुकाराम महाराज पुन्हा जन्म घेत आहे. बरं विषय असं काही नाही ते नित्य आहेत अनित्य आहेत विनाशी आहेत. अनित्य आहेत ना विषय. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह आगमा पायनो नित्य तांस तितिक्षस्व भारत. काय म्हणतात भगवान? हे पंचमहाभूतापासून जेवढं काही निर्माण झालेलं आहे हे सगळं कसं आहे? अनित्य आहे. असं ते जड आहे आणि ते जड असतं ते दुःख रूप असतं. हे विषय विनाशी आहेत ना अविनाशी पण नाहीत. आणि असले विषय काला हा रसनेचा विषय याला खाण्याकरता तुकाराम महाराज काय म्हणतात? उपजून या पुढती येऊ. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांनी असं
तुकाराम महाराज. म्हणजे रसनेच्या आहारी गेलेत तुकाराम महाराज, रसनेच्या आहारी गेले. तुकाराम महाराज तर म्हणतात बळीयाचे अंकित, आम्ही झालो बळीवंत. आणि आज तुकाराम महाराज रसनेचे अंकित झाले काय? अभंगाचा अर्थ तर सरळ आपल्याला तसाच वाटतो ना. काला खाण्याकरता विषय भोगण्याकरता मी परत येईल. महाराज सगळं जग विषय भोगामध्ये रमलेलं आहे. कोण विषयामध्ये नाही? शेतकरी विषयामध्ये रंगलेला आहे, व्यापारी ही विषयामध्ये रंगलेला आहे, दुकानदार विषयामध्ये रंगलेला आहे, नेता हा विषयामध्ये रंगलेला आहे आणि कीर्तनकार सुद्धा विषयामध्ये रंगलेला आहे. विठ्ठल विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करील किव, नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह, कोण सुख धरिले संसारी. सांगा अभंग कुणाचा आहे? तुकाराम महाराजांचा आहे. हे विषय ओढी भुलले जीव म्हटले तुकाराम महाराज. सगळ्या जीवाला म्हटलेले आहेत, सगळ्या जीवाला म्हटलेले. कोण विषयामध्ये रंगलेलं नाही? आजच्या काळामध्ये सगळे विषयामध्ये रंगलेले आहेत. कुणी पैशाच्या विषयामध्ये रंगलंय, कुणी खाण्याच्या विषयामध्ये रंगलंय, कुणी रूपाच्या विषयामध्ये रंगलंय. सगळे रंगलेले आहेत. कीर्तनकारा सगट सगळे रंगलेले आहेत. कीर्तनकारासाठी एक प्रमाण लिहिलेलं आहे तुकाराम महाराजांनी. आर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्द ज्ञाने, विषय लोभी म्हणे साधन हे बुडविले. भक्ती साधन सगळ्यात जास्त जर कोणी बुडविलं असेल, शेतकऱ्यांनी नाही बुडविलं, व्यापाऱ्यांनी नाही बुडविलं, दुकानदारांनी नाही बुडविलं, हे भक्ती साधन सगळ्यात जास्त जर रसातळाला कोणी नेला असेल तर त्याला जबाबदार फक्त कीर्तनकार आहेत. विठ्ठल भक्ती करायची सांगितलेली आहे संतांनी. काय कीर्तनाची मर्यादा घालून दिलेली आहे संतांनी. सगळं मातीत नेलंय, कीर्तनकारांनी नेलंय. समाज बिघडवणंही कीर्तनकाराच्या हातात आहे आणि समाज सुधारणंही कीर्तनकाराच्या हातात आहे. आणि तोच 20-25 हजार रुपये मागून घ्या लागलाय, तो काय समाज सुधारणार आहे? कधी विचार केलाय आपण पैसे देतो कीर्तनकाराला, नेमके आपले पैसे जातात कुठं? 25,000 तो आपल्याकडे बोली करून घेतोय ना, विषयात रंगलेला आहे तो. माजलेत सगळे, माजलेत निसते. कीर्तनकाराला बोलतोय आणि मागून घेणाऱ्याला दुसऱ्याने लावून नाही घ्यायचं. मागून घेणाऱ्याला बोलतोय मी. 25,000 कशाचे घेतो कीर्तनकार? कधी विचार केलाय आपण? आपल्या गावामध्ये आपण एवढी पट्टी जमा करतो, एवढी वर्गणी जमा करतो, कशाचे घेतोय पैसे 25? 500 रुपयासाठी किती कष्ट करावं लागते दिवसभर शेतामध्ये. काय खुरपाला रोज काय 300 रुपये रोज आहे. किती खुरपावं लागतं उन्हात आणा. 25,000 कशाचे घेतोय? गाडीला लागते, डिझेलला 25,000 रुपये लागते. त्यांनी मला गाडीत मध्ये आणलं 3,000 रुपये पंढरपुरावर. 25,000 रुपये लागते गाडीला. काय करते 25,000? आपण मूर्ख आहे, आपण त्याला पैसे देतो. तुका म्हणे द्रव्य देती घेती तेही नरका जाती. आधी देती म्हटले, घेती नाही म्हटले. आधी काय म्हटले? देती म्हटले, घेती नाही म्हटले. म्हणजे तुम्ही आधी नरकाला जाणार, देणाऱ्याच्या आधी तुम्ही नरकाला जाणार. विचारपूर्वक पैसे दिले पाहिजे कीर्तनकार. असे कीर्तनकार घेऊच नका, ते बोली करतात. विठ्ठल मग तुम्ही म्हणता तू एवढं बोलायला तुला काही वयोमर्यादा आहे की नाही? काही संबंध नाही परमार्थामध्ये वयोमर्यादेचा, काही संबंध नाही. तुकाराम महाराज सांगतात काय? वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही, समान होतो तेही बालकाच्या. तो 80 वर्षाचा म्हातारा जर असेल आणि त्याला परमार्थाची वाट सुधरत नसेल, आणखीन बालकी मूर्ख सांगितलं तुकाराम महाराजांनी त्याला. आणि 10 वर्षाचा असेल पण परमार्थाच्या वाटेवर चालण्याचा जर प्रयत्न करीत असेल तर तो त्या 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापेक्षा काही पटीने श्रेष्ठ आहे. विठ्ठल काही संबंध नाही वयोमर्यादेचा परमार्थामध्ये. ती वयोमर्यादा व्यवहारामध्ये लावायची. आणि ज्याला लय वयोमर्यादेचं वाटत असेल त्यांना आमच्या गुरुदेव गाथामूर्ती राऊत बाबाकडे जायचं वयोमर्यादा विचारायला. या तुम्ही आमच्या विठ्ठल आश्रमामध्ये या एखाद्या वेळेस. असा जगाच्या पाठीवर एकच महात्मा आहे
की तो विद्यार्थ्याला परीक्षे करतात अभंग कोणता देतात, कथा करून या द्रव्य देते घेते, किंवा जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावे, असा एकच महात्मा गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत. विठ्ठल आम्ही त्यांच्याकडे शिकलेलो आहे म्हणून आम्ही त्यांच्याच वाटावर चालणार, आम्ही त्यांच्याच वाटावर चालणार. वयो महाराजाचा परमार्थामध्ये काही संबंध नाही, वयो महाराजाचा काही संबंध नाही. काय संबंध आहे? आणि का आपण आपल्या गुरुच्या वाटावर चालू नाही? काय चुकीचं आहे त्यांचं? गाथ्यावर चालतात, पूर्ण गाथ्यावर जीवन अवलंबून आहे. आपणही त्याच्यावर चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तुम्ही ही गाथ्याचं अनुकरण करायला पाहिजे. कीर्तनकार घेताना आपण विचार करायला पाहिजे थोडा. मी 5-10 मिनिटं मुद्दाम याच्यावर बोलतो. आणि आज तर विषय आलेला आहे. विषयामध्ये मी तुम्हाला कीर्तनकार कसे रंगलेत हे सांगतो ना. विषयामध्ये 50,000 घेणारेही कीर्तनकार आहेत, आज 25,000 घेणारेही कीर्तनकार आहेत. धंदा झालाय ना, हरिकथेचा विकारा झाला. हरिकथा विकत असते, निषेध केलेला आहे संतांनी हरिकथा विकण्याचा. अशिकांग धारा छेदी सर्व अंग, तप्त भूमी अंग लोळविती. कथेच भयानक पाप सांगितलेलं आहे. पंचमहापातक फेटल्या जाऊ शकतात, पण कथा जर विकली ना, कीर्तन जर विकलं, त्याचा मोबदला जर घेतला ना, त्याचं पाप कोणत्याच पुराणामध्ये सांगितलेलं नाही. विठ्ठल कीर्तनच घेत नाहीत महाराज लोक आमचे. कशाला घेते धंदा पडत ना, कशाला कीर्तन घेते ना? आमचं गावकरी घेते, महाराज नाही घेत. कारण त्यानं कीर्तन आमचं जर घेतलं तर ते त्याच्या विरोधात बोलल्यासारखं होतं, तिथं उभा राहून गावकरीच कीर्तन घेते. महाराज लोक नाही घेत आमचं कीर्तन. म्हणजे महाराज लोक हे असे विषयामध्ये काय झालेले आहेत. मग महाराज लोकच विषयात बुडलेले आहेत. समाजाला समजून सांगण्याचा समाज कसा सुधरण. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणले मी थोडी पैसे घेतो कीर्तनाचे, मी त्यात काय रंगलो नाही त्या विषयामध्ये. पण तुकाराम महाराजाला त्या साधकाने सांगितलं बरोबर आहे तुमचं, पण 5 प्रकारचे विषय सांगितले, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. त्यामध्ये रस नावाच्या विषयामध्ये तर तुम्ही फसला ना. आणि विषय अनित्य आहेत, अनित्य विषय आहेत. विषय कसे आहेत? अनित्य आहेत, नित्य नाहीत, विनाशी आहेत, अविनाशी नाहीत. माऊली ज्ञानोबारा ह्या विषयाविषयी बोलताना बोलतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. काय का स्वप्नीचा आभासे भद्र जाती. ज्ञानोबा म्हणतात ना, कसं आहे रोहिणीच्या जळाप्रमाणे. ते कसं आपल्याला दिसतं ना, वंजोळीत कधी धरता आलं का? मृगजळ पाहिले ना आपण, सगळे शेतकरी आहेत, शेतामध्ये गेल्याच्या नंतर ते असं दिसतात ना, जाळावर कसे झडाई येते, हाळे आपण बघतोच ना पाण्यासारखं. किती ते जवळ गेल्याच्या नंतर आपण त्या पाण्याच्या जवळ जातो. जसं जसं आपण पुढे चालतो तसं तसं ते सुद्धा पुढे चालतं. तशा प्रकारचा विषय. विषयाचं सुख कसं आहे? त्या रोहिणीच्या जाळाप्रमाणे. दुसरा दिला दृष्टांत, स्वप्नाचा दिला. स्वप्नामध्ये करोडो रुपये मिळाले, व्यवहारामध्ये खरंच सत्य परिस्थिती जागृतीत आपल्या बँकेच्या खात्यामध्ये येणार आहेत का ते पैसे? नाही ना येऊ शकत. अशा प्रकारे विषय कसा आहे? तुच्छ आहेत. आणि त्या विषयाकरता तुकाराम महाराज म्हणतात उपजून या पुढे येऊ. विठ्ठल बारकाई न पहा. तुकाराम महाराज, आम्ही तुम्हाला भक्त म्हणतो, आम्ही तुम्हाला संत म्हणतो. बरं, तुम्ही तुमच्या गाथ्यामध्ये अभंगही दिला. काय? भक्त ऐसे जाणार जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. विषय तो त्यांचा, 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 विषय तो
विषय काय? अवघा नारायण वैष्णव तो जया आवडी देवावरी माया. देव सोडता भक्ताला दुसरं काही आवडते का? तुझं वाचूनी केशवा अनुनावळी, तुझं वाचूनी केशवा अनुनावळी, तुझं वाचूनी केशवा अनुनावळी, तुझं वाचूनी केशवा अनुनावळी. जीवितिया जीवा जीवितिया जीवा भावातिया भावा तुझं वाचूनी केशवा. तुझ्याशिवाय मला आवडत नाही. माऊली ज्ञानोबरायाची गवळणी. आणू एवढी. आणू कशाला म्हणतात? आपण सगळे गावातले मंडळी आहात. आपल्या घरी पत्रे आहेत. पत्र्याला एक छिद्र असल्याच्या नंतर त्यातून उन्हाचा एक टिपका खाली येतो आणि त्या उन्हाच्या टिपक्यामध्ये आपल्याला काही कण फिरताना दिसतात. त्या कणाचे 6 भाग करायचे, 6वा भाग आणू. तेवढी सुद्धा देवा तुझ्याशिवाय मला दुसरं काही. तुझी अनवाही नगा देवराया आवडसी जीवा. कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवा. बाप रखुमादेवी गुरु विठ्ठलराया आणि बहु आवडसी जीवापासून या. किती बहु किती आवडतो? लय आवडतो. लय आवडतो याला काही प्रमाण आहे का? खूप आवडतो. म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही आवडतच नाही. एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो सकळांचा हरी, एक विषय तो त्याच्या आवडीने आवडी येते. त्याला आवडत असेल म्हणून आम्ही त्या आवडती स्वीकार करू. त्या गवळणी परस्परामध्ये नवल करता. आपण अशी करीती नवल, आपण अशी करीती नवल. असं तुम्ही भक्त आहात हे लक्षण तुमच्या ठिकाणी बसते. आणि तुम्ही तुकोबर आहे केवळ काल्याचा विषय सेवन करण्याकरता काय म्हणतात? उपजोनी या पुढती येऊ विठ्ठल. बरं, विषय चांगले नाहीत ना. हे तुकाराम महाराजांनी लिहून ठेवलंय ना. आयुष्याच्या सच्चिदानंद याच्या करता काय मिळालंय? जन्म मिळालाय ना. आयुष्याची चरवणी, विषयाची चरवणी केली, आयुष्याची गाळणी. कोणी लिहिलंय?
तुकोबारायन लिहिले ना, विषयाचे सुख येथे वाटे गोड पुढे अवघड यमदंड. कोणी लिहिलंय? तुकाराम महाराजांनी लिहिले ना. बरं तुकाराम महाराजच काय म्हणतात, काय खातो आम्ही कसं या सांगा ते, मी काय खातो. काय झालं, तुकाराम महाराजांच्या घरी जिजामाता तुकाराम महाराजांच्या पत्नी जिजाबाई साहेब त्यांना आपल्या भावाला जेवण्याकरता बोलवलं. भाऊबीजेला भाऊ आला आणि जेवत असताना त्यांच्याकडून काय त्या दिवशी झालं, भाज्यात सुद्धा मीठ पडलं नाही. सगळं तसंच, सगळं स्वयंपाक बिना मिठाचा. आणि तुकाराम महाराजाला आणि ते त्यांचे भाऊ बसले जेवायला सोबत. आता जेवायला बसल्याच्या नंतर त्यानं पहिला घास तोंडात घातला तर मिठच नसेल तर कसं लागेल? जेवणामध्ये मीठच नसेल तर ते जेवण कसं लागल? आणि तुकाराम महाराजांनी त्याची चतकुर होस तर 2 चपात्या खाल्ल्या. तो बिचारा काय करणार आता, कशी तरी बळत मळत एक किंवा तरी खाय ना दादा, खाय ना दादा. कशाला खाईन दादा, त्याच्यात मीठच टाकलं नाही, कसा दादा भाकर खाणार? आणि नंतर जिजामाता ज्यावेळेस दोघांचे जेवण झाले आणि जेवायला बसल्या, सगळ्या पदार्थाचा एक एक घास घेतला, कशातच मीठ नाही. तुकाराम महाराजाला बोलले, इकडे या. तुकाराम महाराज म्हणले, काय झालं? म्हणे, घरातला माणूस पाहुण्यासंग कशासाठी जेवायला बसवत असते? किंवा काही कमी जास्त असेल, त्याला काही लागतंय का, याच्यासाठी बसवत असते. अहो त्यात मीठच नाहीये, तुम्हाला सांगता नाही आलं का? ते म्हणले, स्वयंपाक कुणी केला? स्वयंपाक कुणी केला? सांगितलं, मी केला. तुझी चुकी आहे, तू मीठ टाकलं नाही. तिने विचारलं, तुम्हाला नाही का कमी लागलं मीठ? तुकाराम महाराज काय म्हणले, काय खातो आम्ही कसं या सांगायचं. आणि तेच तुकाराम महाराज काय करते, काला खाण्याकरता दही भातात काय म्हणतात, उपजवून या पुढती येऊ विठाला. हे विषय ज्ञानोबारायाने सांगितलं नसते, सहज जरी आपल्या नसते ध्यानात जरी आणला आपण विषय भोगायचा तरी काय पतन आहे, पतन. आणि विशेष ते सुख ते साध्यंताची जाण दुःख काय की जे मूर्ख न सेविता. बघा हे विषय म्हणजे कसे येत महाराज, विषय कसे आहेत बघा ना तुम्ही. हे विकार विषयाला उत्पन्न करते आणि याच्यामुळं काय होतं, आता तुम्ही एक विकार घ्या, काम. हो, अनंत विषय निर्माण करणारा एक काम जर घेतला, नुसता काम क्रोधापैकी एक काम घेतला, तर नारद महर्षी सारखे फसले त्याच्यामध्ये. विषयामध्ये नारद महर्षी सारखे फसले. 1000 वर्ष नारद महर्षीनं तपश्चर्या केली आणि इंद्राला वाटलं आपलं इंद्रासन जातंय का, म्हणून वरून काय केल्या, अप्सरा पाठवल्या. ते इंद्राचं कामच आहे. ते एखादा साधू ऋषी मुनी तपश्चर्या बसले की ते अप्सरा पाठवितेच. ते इंद्रदेवाने अप्सरा पाठविल्या. आता ते आले खाली नारद महर्षी पशी आणि खाली आल्यापाशी गेले ते नारद महर्षी पशी ते अप्सरा आणि केलं ते ना आपलं ते छुम, कानापाशी काय केलं, छुम. आता नारद महर्षीला काय फरक पडला नाही, म्हणजे छुम आवाज लय बेकार आहे बरं. असं जुन्या लोकांकडून मी ऐकलं की आपल्या बापदादाच्या 200-200 एकर जमिनी छुम आवाजाने घातल्या, बेकार आवाज आहे. पण नारद महर्षीला काही फरक पडला नाही बरं का त्या आवाजाने, काही फरक पडला नाही. पण नंतर अहंकार निर्माण झाला नारदाला की मला हे झालं नाही. मग अनंत विषय नारद महर्षीला भोगण्याची इच्छा झाली. कशामुळे झाली? 24 घंटे भजन करणारे ना नारद महर्षी, नारायण नारायण 24 घंटे भजन करणारे. त्या नारद महर्षीला विषयाने पतनाला नेलं, शंकराला विषयाने पतनाला नेलं, ब्रह्मदेवाला विषयाने पतनाला नेलं, भगवान विष्णूला विषयाने पतनाला नेलं. इतके विषय बेकार आहेत. विठ्ठल विठ्ठल. आणि हे सगळं कुणाला माहितीये? तुकाराम महाराजाला माहितीये. हे सगळं कुणाला माहितीये? तुकाराम महाराजाला माहितीये. विषयाच्या विरोधात प्रमाणही यांनी लिहून ठेवलेले आहेत गाथ्यामध्ये. आणि ते तुकोबाराय रस विषय भोगण्याकरता काय म्हणतात, उपजोनी या पुढती येऊ असं कसं. विठ्ठल साधकांनी बरेच प्रश्न केले तुकाराम महाराजाला, लय समजून सांगितलं.
आम्ही तुम्हाला संत मानतो आणि तुम्ही एकीकडे एक लिहून ठेवता आणि एकीकडे एक वागता, असं काही तुम्हाला शोभतं का? तुकाराम महाराजांनी सांगितलं, तू म्हणतो ते बरोबर आहे, पण मी जो दही भाताचा काला म्हणतो, तू म्हणतोस तो काला नाही ना. दूध काढलं, त्यामध्ये विरजण टाकलं, त्याचं दही झालं. तांदूळ घेतले, ते शिजवले, त्याचा भात केला, ते दही त्या भातात टाकलं, त्याचा काला तयार केला आणि तो काला खाण्याकरता उपजून या पुढची येऊ नाही म्हणतो मी. मग कोणता काला तुकाराम महाराज दही भाताचा असा दुसरा? तुकाराम महाराजांनी सांगितलं की देवाचा दही रूपी प्रेमाचं, प्रेमरूपी दही देवाचं आणि भात रूपी माझी भक्ती, ते रूपक केलं. अरे रामाचा किचरे काला महिला साधने, महिला साधने, महिला साधने, हरी रामाचा किचरे काला महिला साधने, महिला साधने, महिला साधने, हरी रामाचा किचरे काला महिला साधने, महिला साधने. हा जो काला सांगितला ना, देवाचं प्रेम आणि आपली भक्ती, याचा जो काला आहे, तो काला खाण्याकरता मी उपजून या पुढती येऊ, असं म्हणतात अभंगाच्या प्रथम चरणात. उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती येऊ, उपजोनी या पुढती खाण्याकरता उपजून या पुढती येऊ. मग तुकाराम म्हणा, तुम्हाला जन्माची काय गरज आहे? तुम्ही जन्म घेता काल्या करता. जन्माचं खूप दुःख सांगितलेलं आहे ना महाराज, आणि हे तुम्हीही सांगून ठेवलेलं आहे जन्माचं किती दुःख आहे. काय सांगू गर्भीचे मज भोगीता नारायण, मांस मळ मूत्र जाना, तुझ क्षणोक्षणा ध्यात से. किती कष्ट सांगितलेलं आहे. मातेची या उदर कुहरी पचोनी विष्टीच्या दाथरी, आईच्या गर्भामध्ये त्या लेकराला 9 मास 9 दिवस विष्ठेमध्ये राहावं लागतं, मळमूत्रामध्ये राहावं लागतं. आईनं गरम खाल्ल्याच्या नंतर, तिखट खाल्ल्याच्या नंतर त्या गर्भालाही तिखट लागतं. म्हणून आपल्या जुन्या म्हाताऱ्या त्या गर्भवतीचं स्त्री असेल तिला खाऊ देत नाहीत, गरम जास्त काही खाऊ देत नाही, तिखट जास्त. का? त्या गर्भावर त्याचे परिणाम होऊ नये म्हणून ना. किती कष्ट आहे. जसा कुकर मध्ये भाताचा शीत आपण भात टाकतो ना उकडायला, तसा गर्भ 9 महिने 9 दिवस उकडत राहतो. सोपं नाही ना. त्या मदालसीमध्ये किती वर्णन केलंय. नवमास कष्ट लासी, 10व्याने प्रसूत झाली, नवमास आरे
आपल्या बाळाला पाळण्यामध्ये उपदेश करते झोका देताना. परी ये दे मदाल सा सोहम जो जो रे बाळा. नव मास कष्ट राशी 9 महिने 9 दिवस काय झाला तो आईच्या उदरामध्ये राहिला. आईच्या उदरामध्ये 9 मास 10व्याने प्रसूत झाली. 10व्या महिना लागला समजा 9 दिवस झाले आणि आईनं काय आईच्या गर्भातून तो काय झाला बाहेर आला. पण बाहेर येताना तुझी मान अडकली. जन्म झाला नाही लवकर. गर्भामध्ये तो जार असतो ना, जाराच्या फुग्यामध्ये तो शिशु असतो. जाराचा फुगा जोपर्यंत बंद असतो तोपर्यंत त्याला श्वास मिळतो. एकदा तो फुगा फुटला की त्याला बाहेरच्या श्वासाची गरज असते. पण जार फुटलेला आहे आणि त्याची मान अडकली. येताचे कर्म जाड तुझी मान अडकली. मग ती धडपड करत ना, आपलं नाक तोंड दाबल्यावर काय होईल श्वास नाही मिळाल्यावर. ते शिशु काय करतं, ते बाळ धडपड करतं. आकांत जननी त्या आईला किती कष्ट दुःखीदाय मोकली. स्मरित्या हरिहरा ध्याय श्रीकृष्ण माऊली. ती मनाला असा करते. किती कष्ट सांगितलेलं आहे. खूप कष्ट आहे ना महाराज जन्माचं, खूप कष्ट आहे. आणि असं कष्ट असताना तुकाराम महाराज म्हणतात उपजून या पुढती ओ विठ्ठल. बरं, जन्मल्याच्या नंतर मरणाचं कष्ट. जन्माला त्याला मृत्यू आहेच. तो जन्माला आहे ना, त्याला मृत्यू अटळ आहे, अमर कुणी नाही. कबीर महाराज म्हणतात 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए पड़े काल के फांसी. जम का अजब तड़ाका फिर तो क्या जाने लड़का भी. फिर मर गए पैगंबर मर गए जिंदा जोगी. जपी तपी संन्यासी मर गए हाकीम जोगी. सगळे मारतात. देवाच्या बापाला मारावं लागतं. दशरथाला मारावं लागलं का नाही. भगवंताला सुद्धा आपला देह पंचमहाभूतात पाण्यात का होईना विलीन करावा लागला की नाही. लागलाच ना. सगळ्याला या ठिकाणी मरावंच लागत. हा मृत्यू लोकाचं अटल सत्य. विठ्ठल ब्रह्मदेव इंद्र तर मरतोच, ब्रह्मदेव ही मरतो. इंद्र जातो, ब्रह्मदेव जातो. विष्णू परमात्म्याला सुद्धा आपला देह ओंकारामध्ये विलीन करावाच लागतो. आणि वाईट वाटण ऐकायला, पण भगवान शंकराला सुद्धा आपला देह आपलं जे हे रूप आहे हे ओंकारामध्ये विलीन करावंच लागतं. शुद्ध निर्गुण निराकार तत्व फक्त शेवटपर्यंत राहतं. विठ्ठल विठ्ठल.
विंचू चावल्यावर किती दुःख होतो शरीराला, माणसाला विंचू चावल्याच्या नंतर लगेच माणूस थाय थाय नाचतो, इंजेक्शन घ्यायला दवाखान्यात पळतो, किती आग होती. अशी 100 विंचू एक इंगळी चावल्यावर आग होती. एक इंगळी चावल्यावर 100 विंचू चावल्यावर जेवढी आग होती तेवढी किती होती, एक इंगळी चावल्यावर होती. आणि अशा 100 इंगळ्या चावल्यावर जेवढी आग शरीराला होती तेवढी मरायच्या वेळेला होती. विठ्ठल असं दुःख तुकाराम महाराज, जन्मल्याच्या नंतर जन्माचं एक दुःख आहे, मृत्यूचं एक दुःख आहे. असं असताना सुद्धा तुम्ही म्हणता उपजून या पुढती येऊ. आम्ही काय करू, काला खाण्याकरता जन्म घेऊ. संतांमध्ये 2 प्रकार असतात, युक्त संत आणि युंजान संत. जे जीवकोटीत जन्माला आले जीवातून संतत्वापर्यंत गेले त्यांना युंजान संत म्हणायचं. पण जे स्वतः पहिलेच ब्रह्मस्वरूप झालेले आहेत, पहिलेच ते ईश्वराच्या लोकांमध्ये वैकुंठामध्ये राहतात, ते वैकुंठातून त्यांच्या मनाने अवताराला खाली आले, त्याला युक्त संत म्हणायचं. तुकाराम महाराज युक्त संत होते ना. आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, याचे कारणाचे, याचे कारणाचे, याचे कारणाचे, याचे कारणाचे, बोलिले देवची, बोलिले देवची, बोलिले देवची, बोलिले देवची, राजभारी वर्ताया दारू संताची माय, दारू संताची माय, वैकुंठवासी म्हणजे युक्त संतांचं लक्षण आहे ना. आम्ही राहायला कुठालचे आहेत, आम्ही वैकुंठातले आहेत. आलो याचे कारण अशी बोलिले जे ऋषी. भगवंताने सांगितलं काय, धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम. याच्याकरता तुम्ही काय करा, खाली जा. म्हणून तुकाराम महाराज तुम्ही युक्त संत आहात, वैकुंठातले आहात. मग तरी उपजून या पुढे ते येऊ, काला खाण्याकरता इथं कशाला येता, त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात दिले.
ऐसे नाही. सांगितलं तुम्ही मुक्त संत आहे, तुम्ही वैकुंठात काला खा ना. सांगितलं वैकुंठामध्ये कालाच नाही ना. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. अहो त्यालाच खाली यावं लागतं. या सुखा कारणे देव वेळावला, वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. धन्य धन्य ते वैकुंठ सदन, जेथे लक्ष्मी सहित शोभे नारायण. त्याला कुठं यावं लागलं? खाली यावं लागलं ना. काला फक्त मृत्यू लोकातच आहे, वरती नाही. वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. हा एक वैकुंठ घेऊ. वैकुंठ शब्दाचे 3 अर्थ होतात. लोकविशेष वैकुंठ, भगवान विष्णू ज्या ठिकाणी राहतात त्याला काय म्हणतात? वैकुंठ म्हणतात ना. वैकुंठातून भगवंताला तुकाराम महाराज नेल्याकरता विमान कुठून आलं? वैकुंठातून आलं. आणि मानव देह घेऊन निजधामा गेले. म्हणजे कुठे गेले? वैकुंठाला गेले. दुसरा वैकुंठ हे भगवंताचं नाव आहे. आपण म्हणतो ना विष्णू सहस्रनाम म्हणते वैकुंठ पुरुष प्राण. वैकुंठ हे भगवंताचं नाव आहे. आणि वैकुंठ ही एक स्थिती आहे. विठ्ठल पण वैकुंठी तो ऐसे नाही म्हणजे काय? तेव्हा माणसाच्या 3 स्थिती होतात. कोणत्याही मनुष्याच्या जर संतत्वापर्यंत जर जायचं असेल तर त्याला 3 स्थित्या मिळतात. पहिल्यांदा भक्ती करावं लागते. नामस्मरण, भजन, कीर्तन, दिंडी, निष्काम. कशी करायची? निष्काम. कुठपर्यंत जाण्याकरता? मोक्षापर्यंत जाण्याकरता निष्काम. दिंडीला गेला नारद कोणी बिस्किटचे पुढे जमा केले अशी नाही. कशी? निष्काम. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटती चालावी पंढरीची. गात जागा, गात जागा, गात जागा, गात जागा. पण आपलं कसं आहे? खात जागा, खात जागा अशी नाही. भक्ती कशी करावं लागेल? निष्काम. निष्काम भक्ती केली की आपण मोक्षापर्यंत जातो. मोक्षापर्यंत. शांत करा त्यांना. विठ्ठल विठ्ठल मोक्षापर्यंत गेलो. मोक्ष म्हणजे वैकुंठ स्थिती. हा तुम्हाला स्थिती सांगतो. ब्रह्मस्थितीचा पर्यायी शब्द, समानार्थी शब्द वैकुंठ स्थिती. आपण म्हणतो ना कैलासवासी, वैकुंठवासी म्हणजे मोक्षाला गेलेले. वास्तविक ते नसतात गेलेले, कारण आपल्याला माहित असतात ते कोणते वासी आहे. त्यांच्या पुढे नरकवासी टाकायला पाहिजे. पण लाज का? बरं थांबा. स्वर्गवासी टाकल्याच्या नंतर आपला बाप स्वर्गात गेलेला कुणाला आवडणार नाही बरं. मग ते का खाली रडतात? आपला बाप कुठे गेलाय? मग त्याला आनंद व्हायला पाहिजे का दुःख व्हायला पाहिजे? आनंद व्हायला पाहिजे ना. अरे स्वर्गात काय सांगितले माऊलीनं? स्वर्गाचं वर्णन केलेलं आहे. कल्पतरूचे त्या ठिकाणी बगीचे आहेत. कल्पतरू कशाला म्हणतात माहितीये का? एक झाड असतं, त्या झाडाखाली बसल्याच्या नंतर आपण म्हटलं मला गुलाबजामुन खायचे, लगेच गुलाबजामुनची वाटी तयार. आपण म्हटलं श्रीखंड खायचा, लगेच तयार. म्हणजे याची इच्छा करू आपण. तो काय म्हणे आम्ही जे जे इच्छा करू ते ते कल्पतरू. कल्पतरू जो कोणी बैस काय म्हणू त्याला सांगा. जो बाबाने प्रमाण सांगितलं काय त्याला ऊन आहे कल्पतरूच्या खाली. तिथं कल्पतरूचं झाड एक नाही, बगीचे आहेत बगीचे. चिंतामणीच्या सडका आहेत. काय आहेत? चिंतामणीच्या सडका. चिंतामणी पाहिल्या का कधी? आडनावाचा नाही बरं का, आडनावाचा नाही. चिंतामणी एक मणी असतो. तो मणी आपल्याकडे जर असला, जे आपण चिंतन करू ते आपल्याला पुढे देतो. तिथं कामधेनू खिल्लारीचे कळप, कामधेनूच्या गायी आहेत, कामधेनू कळप आहेत. कामधेनूकडे निसता आपण प्रार्थना केली, माता कामधेनू नावाची गाय मला ही वस्तू पाहिजे, लगेच कामधेनू काय करते? पुढे ते आपल्या उत्पन्न करते. तिथं आपला बाप गेल्याच्या नंतर आपल्याला दुःख होईल का? मुळात याला माहित असतं ह्यो स्वर्गात गेलाच नाही. ह्यो कुठे गेलेला आहे? याला यम बदडीत असणार आहे. तेव्हा ते रडतय. ते रडतो कसं काय? स्वर्गाला गेल्यावर कोणी रडन का? सांगा बरं. बाप स्वर्गाला गेल्याच्या नंतर लिहितो आपण. पण मग समानार्थी शब्द आहे. वैकुंठवासी, कैलासवासी म्हणजे हे ब्रह्मस्थितीला गेलेले. ब्रह्मस्थिती, वैकुंठ स्थिती
आणि कैलास स्थिती हे समानार्थी शब्द आहेत. विठ्ठल विठ्ठल. आता मोक्षापर्यंत माणूस जातो पण त्याला भक्तीचा आनंद घेता येत नाही. मोक्ष म्हणजे साखर आहे, समजतंय ना? नीट समजून घ्या. मोक्ष म्हणजे साखर आहे. साखरेला साखर खाता येते का हो? साखरेला साखराची गोडी चाकता येईल का? नाही येऊ शकत. साखराची गोडी चाकण्याकरता साखराहून कुणीतरी वेगळा पाहिजे ना. तुम्ही माणूस व्हा, मुंगी व्हा, माशी व्हा, यांना साखर खाता येईल पण साखरेला साखर खाता येईल का? नाही येणार. म्हणजे जो वैकुंठ स्थितीला गेलेला आहे त्याला आनंद मिळणार आहे का? त्याला प्रेम भक्ती काला मिळणार आहे का? नाही. त्याच्यामुळे त्याला काय करावं लागेल? भक्तीत यावं लागेल. त्याला काय करावं लागेल? भक्तीत यावं लागेल. म्हणजे त्याला द्वैत रचावाच लागणार. काल्पनिक ते म्हणतात ना, हम ब्रह्मास्मी, मी देव, मी देव, असं नाही म्हणायचं. त्याने देवा तू वेगळा आहे. वास्तविक आपण ते एक आहे पण भक्ती करण्याकरता देव वेगळा करायचा आणि आपण वेगळं व्हायचं. म्हणजे आपण मनुष्य व्हायचं आणि साखर खायची. याला काय म्हणतात? याला भक्ती आनंद भोगणं म्हणतात. यालाच तर काला म्हणतात. विठ्ठल म्हणजे उपजवणी या पुढती येऊ, वैकुंठ स्थितीतून आम्ही खाली येऊ. काय करू? वैकुंठ स्थितीमध्ये आम्ही खाली येऊ आणि काला खाऊ दैवात. भक्ती दोन प्रकारची आहे, लक्षात घ्या. तुम्हाला मोक्षापर्यंत जाईपर्यंतच्या भक्तीमध्ये तो आनंद नाही मिळणार. हा मोक्ष ही एक भक्ती आहे पहिली आणि हा मोक्ष ही दुसरी भक्ती. हिला पराभक्ती म्हणा. नंतरची श्रेष्ठ भक्ती ही कनिष्ठ भक्ती आहे. ही भक्ती करून मोक्षापर्यंत जायचं. नाही तर नुसतं म्हणताना मोक्ष तर तुकाराम महाराज नको म्हणले, मग आपल्याला काय करायचं? मोक्ष म्हणले तुकाराम महाराज नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मला ब्रह्मज्ञान नको, आत्मस्थिती भाव नको. मी भक्त तू देवा ऐसे करी, पण कधी करी. तुकाराम महाराज आधी नाही म्हटल्या, आधी मोक्ष घेतला. आधी घ्यावा लागतो, मोक्ष प्राप्त करावा लागतो. आता एखादा माणूस खूप जेवला आणि त्याचं पोट भरत आलंय पर आता त्याला एक घास सुद्धा धाकणार नाही आणि त्याला एखाद्याने बकेट भर गुलाबजामुन घ्या ना, 2 गुलाबजामुन. अरे ते म्हणतो नको बाबा, आता नरड्यापर्यंत आले, मला जाय नाही. नाही घ्या ना. घेतो का तो? नाही घेत. का घेत नाही? त्याच्या ताटामध्ये पहिलेच आहेत ना. मग संत जेव्हा म्हणतात ना नको ब्रह्मज्ञान, कधी म्हणतात? त्यांच्याकडे ते ब्रह्मज्ञान असतं. आता कशाला आम्हाला देतो? मग आता आम्ही भक्ती करू. तसं आपण लगे म्हणायचं नाही नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. आपण आणखीन आरकाड्या कनिष्ठ भक्तीमध्ये, पराभक्तीमध्ये नाही. आपण मोक्षापर्यंत गेल्याच्या नंतर म्हणायचं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. अशा प्रकारे वैकुंठित्व ऐसे नाही. म्हणजे त्या स्थितीमध्ये हे नाही. काय कवळ काय काल्याचे म्हणजे प्रेम त्या ठिकाणी नाही. त्या ठिकाणी प्रेम नाही. देवा तुमच्यात आणि आमच्यात कमी प्रेम आहे, पण संतात आमचं किती प्रेम आहे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. एकामेका देऊखी, एकामेका देऊखी, एकामेका देऊखी, एकामेका देऊखी, एकामेका देऊखी.
बाबांनी अगदी त्यांच्या काळातल्या गाण्याचे चाल म्हणले राजा ललकारी अशी दे. तुम्ही म्हणता तू महाराज आहे, तुला कसं काय माहिती ऐकलेलं आता काय करतो. एकमेका देवमुखी सुखी घालू उंबरी. सांगितलं एकमेकाच्या आम्ही काला मुखी देऊ सुखी घालू उंबरी. हुमणे मारू हुमण्या खेळू आम्ही बागडू एकमेका देवमुखी सुखी घालू उंबरी. वैकुंठितो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. बरं हा काला करण्याकरता उत्तम ठिकाण कोणतंय. तुका म्हणे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट. तुका म्हणे वाळवंट. तुका म्हणे सोडणं म्हणजे 10 मार्क मिळत असतात श्रोत्याचे वाक्याला. आता अभंगाचा भाव संपलेला आहे, पण कीर्तन कशाचं आहे? काल्याचं आहे. एक लीला सांगणं काय आहे? आपलं कर्तव्य आहे. काल्याचं कीर्तन आहे ना. जुन्यांनी परंपरा घालून दिलेली काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी भगवान कृष्णाचं चरित्र
हे वर्णन केलंच पाहिजे. चरित्र भगवंताने दोन प्रकारे केलेलं आहे. हे जसे चरित्र केले नारायणे रांगता गोधने राखिता आहे. गोधने राखिता आणि रांगता. रांगताना काही चरित्र केलेलं आहे आणि गाई राखताना काही चरित्र केलेलं आहे. आपण दोन्हीकडे एक एक लीला बघू. विठ्ठल रांगताना काय चरित्र केलं महाराज? तळवीत हात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत रंगनी रंगनाथ तुम्या देखील याने रांगताना काय केलं? कपट्या माबळ भट्टा दिले पिढे दान शोषिली पुतना विषे पाजिताचे स्तन उखळी बांधिता उपडिले विमळार जीवन भक्षुनी मृत्तिका वदनी दाविली भुवने हो. याने कपट्या महाबळ भट्टेला पिढे दान दिलं म्हणजे पाटाने हाणलं. आपण कपट्या महाबळाची कथा बघतो. कृष्णाचा जन्म झाला आणि जन्म झाल्याच्या नंतर अनेक राक्षस कंसाने कृष्णाला मारण्याकरता पाठवले. पण याने सगळे राक्षस लहानपणी ती पुतना राक्षसीन मारली. कागासूर मारला, बकासूर देव बगळा आलता, तो तृणावत आलता, सगळे मारले. त्याच्यानंतर काय करावं? कोणी असा जो कृष्णाला मारीन? त्याने घोषणा केली राज्यामध्ये, जो कोणी कृष्णाला मारीन त्याला अर्ध राज्य देईल. त्या कंसाच्या नगरीत मथुरेमध्ये एक महाबळ भट नावाचा ब्राह्मण राहत होता. मायावी विद्या शिकत होता. ब्राह्मण होता पण मायावी विद्या शिकत होता. शुक्राचार्याची मूर्ती केली त्याने, गुरु मानायचा आणि जारण मारण विद्या त्याने प्राप्त केलेली होती. आला कंसाकडे, मी मारतो म्हणे कृष्णाला. त्याने सांगितलं तू ब्राह्मण आहेस, तू कसा मारणार कृष्णाला? त्याने सांगितलं मी जरी ब्राह्मण असलो तरी माझ्याकडे मायावी विद्या आहे, मी शिकलेलो आहे, मी साधना केलेली आहे, मी ती प्राप्त केलेली आहे माया. सांगितलं ठीक आहे, तू जर कृष्णाला मारलं तर अर्ध राज्य तुला देऊन टाकील. निघला महाराज. पंचांग घेतलं, आडा फट्टा वाढला मोठा, धोतर घातलं, असा चालला त्या गोकुळामधून. आता बिचाऱ्या भोड्या बाया, नाही बाया भोड्याच असतात. साडी मागितली की साडी देऊन टाकत्यात, नवा कपडा मागितलं की नवा कपडा देऊन टाकत्यात. ते लगेच पळतच यायच्या, कारण याने वेशच तसा धरलेला होता ना, कीर्तनकारासारखा. भारी कपडे, हे एकदम हाय फाय वेश धरलेला त्याने, भारी साधू दिसायला लागला. परत लोकांना सांगायचं हम काशी से आए, हम किधर से आए? काशी से आए. असे लोक पळतच यायचे. नमस्कार महाराज, कल्याण नमस्तू, नमस्कार महाराज, कल्याण नमस्तू. चालला असा गोकुळातून आणि गोकुळात यशोदा माताच्या घरापुढे आला आणि तिथं आल्यावर सांगितलं, जाय आतमध्ये जाऊन सांग की त्या लहान मुलाचं भविष्य बघण्याकरता मी काशीवरून आलोय. यशोदेलाही आनंद झाला. आता कोणत्याही महिलेला वाटतच ना आपल्या पोराचं भविष्य सांगावं, ते कसं निघाव, उज्ज्वल निघाव, चांगलं निघाव. पण ते चांगलं निघत नाही, तो पुढचा भाग राहिला. पण पाहावं वाटतच त्यांना. आणि यशोदा मैया ही खुशी खुशी आनंदाने कृष्णाला घेऊन आली. भविष्य पाहिलं. भविष्य पाहिला ते ब्राह्मण बुवा बसले, ते महाबळ भट्ट. आणि बसल्याच्या नंतर त्याने असं ते जशी 2-4 पानं उलटिले की त्यानं लगेच त्याचं ते गबाळ गुंडळलं. लगे उठला, निघाला. काही बोलाय ना, काही नाही. यशोदा माता काय झालं ब्राह्मण बुवा, बसा ना, अहो सांगा ना. यशोदे, हे बघ, खोटं मला बोलता येत नाही, खरं मी सांगणार नाही. असं कसं, काहीतरी सांगा ना तुम्ही. सांगितलं, हे बघ, जड अंतकरणाने ऐक म्हणे. पहिली जेसीबी बोलून मोठा खड्डा खान म्हणे आणि याला पुरून टाक, कारण ह्या पोराचं भविष्य अत्यंत भयानक आहे म्हणे. ह्यो सगळ्या कुळाचा नाश करणारे म्हणे, ह्यो चोर निघणारे म्हणे. काय म्हणले? चोर निघणारे. बरं, त्याचं काही चुकीचं नाही ना, चोर निघलाच ना, शेवट सगळं कुळ मारलंच ना. त्याने खरं सांगितलं, खोटं सांगितलं पण ते खरं झालं. पण यशोदा माता म्हणली, असं तर काही माझ्या पोराचं भविष्य आताच गर्गाचार्य सांगून गेलते, त्यांनी तर अत्यंत उज्ज्वल भविष्य सांगितलं. गर्ग चुकला. गणिताला काय झाले, गर्गाचार्य चुकले महाराज. देवाला सहन नाही झालं. देवाला शिवे दिल्यावर देवाला सहन होतात, पण
स्वतःला शिव्या दिल्यावर देवाला सहन होत नाही. देवाला राग आला. ती म्हणे ठीक आहे बाबा, तुम्ही सांगितलंय भविष्यात, बसा थोडं मी काय करते, दक्षिणा आणते. दक्षिणा आणण्याकरता यशोदा माता आत गेल्या. आत गेल्यावर सांगितलं, कृष्ण भगवान म्हणले, आई तू कशाला दक्षिणा देतेस, याने भविष्य कुणाचं पाहिलंय, माझं पाहिलंय ना, मी दक्षिणा देतो ना म्हणे याला. महाराज बसायला पाठ टाकलेला होता. आता हा करतुम अकर्तुम अन्यथा करतुम शक्तिमान भगवान परमात्मा. पाटाला असं केलं महाराज, स्वागत कर म्हणे महाराजाचं. गेला ना पाठवर, 8-10 फूट पाठवर गेला. सांगितलं सरक म्हणलो की तोंडावरच आला, थाप दिशेन पडला तोंडावर पडला की माग पाठीचा पाठ होता, फळा दिशेन पाठीवर येऊन लागला. महाराज देवाने घरातल्या जेडचे जेवढ्या वस्तू असत्या, चमचे, उलथणे, पळ्या, बेलणे, पोळपाट, सगळ्याला सांगितलं, सेवा करा महाराजांची, तुमच्या मालकाचं भविष्य पाहिलंय. ते नूडल्स खायचे काटा चम्मच सुद्धा आले हो. हे याचे असा तो ब्राह्मण लाल पिवळा केला महाराज. ते पळायला लागलं, ते पळायला लागल्याच्या नंतर गावेले तुटले पतंग फाटेले गावेले तुटले पतंग फाटेले जानवं तुटलं, पंचांग फाटलं, धोतर गळाले ढुंगणाचे. अभंगात लिहून ठेवलेलं आहे ना. आता ते असं खोलीतून बाहेर चाललं, पण त्या कोठ्यामध्ये बाज होती. बाज आडी आली, महाराज चहा घेतल्याशिवाय जाऊन देणार नाही. बाजी उडी टाकायला गेला, धोतर गेला, असा पळाला. गोकुळातून पळताना तर मग गोकुळातल्या घराघरातल्या जड वस्तू आल्या. हे बेलणे यायचे, हे पोळपट यायचे, धन आदळाचे. त्या याच्यात गोकुळातून बाहेर निघूस तर अत्यंत लाल पिवळा करून टाकला. कंसाच्या दरबारात गेल्यावर सांगितलं, कंसा काय खायचं तर खाऊन घे म्हणे. आता तू काय खायचं चांगलं खाऊन घेतोय, थोडे दिवस राहिलेले. कंसाने सांगितलं, कोणता भिकारी आला रे आपल्या दरबारात, बाहेर काढा याला. अरे त्याने सांगितलं, मी महाबळ भट्ट आहे, तुझ्यापासून गेलतो कृष्णाला मारण्याकरता. त्याची दशा पाहिल्याच्या नंतर कंसाचं तर भरपूरच म्हणजे त्याचं दाना दिन उडाली महाराज कंसाची. त्याच्यानंतर कंसाने अनेक प्रकारचे राक्षस पाठिले. अशी देवाने एक लीला केली, पण हा रांगताने लीला केली. थोडासा मोठा झाल्याच्या नंतर याच्या लीला थोड्या बदलल्या ना. हा चोरी करू लागला. तो हा पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा. तो काय करायचा, एखाद्या महिलाने अशी मस्त कमळाची रांगोळ काढल्याच्या नंतर हा त्याच्यावर जाऊन मुतायचा. अष्टदळ काढिले अंगणे वरी मुते चक्र पाणी. हा तिथं जाऊन लहान लेकरू झोपलं की त्याला चिमटा घेऊन पळून जायचा. मग त्याला रडायला लावायचं. म्हणजे यांनी कामधंदे सोडून त्या लेकराकडे त्या त्रासले ना ते. आणि मग एक दिवशी सगळा मोर्चाच आला कुठं, नंद बाबाकडं. अहो घ्या मिळून गवळणी देती यशोदे गराणी. काय केली मात, मुखाशी मुख चुंबन घेत, गळ्यामध्ये हात घालीत. दररोज आता सापडे ना यशोदे
तिसरी आली धावत धावणी येणे बाई काय केली करणी पतीची दाढी माझी वेणी दोहीची गाठ देवणी गाठ बाई कुणाशी सुटे ना एक वळण होती हा? प्रभावती नावाची गवळण होती वकिलकीला 2च मार्कांनी गेलेली होती LLB ला 2 मार्कांनी गेलेली होती या कृष्णाने लय खोड्या केल्याच्या नंतर तिने एक सभा भरली आणि सभेमध्ये चालू केलं इथे जमलेल्या माझ्या सर्व भगिनींनो आपल्याला या चोराला रंगे हात पकडायचंय याला काय म्हणा जर हिम्मत असेल तर माझ्या घरी चोरी करून दाखवतो थोबडच फोडते आणि ही कृष्ण मागून ऐकत होता सभा संपल्याच्या नंतर ती अशी फिरली माग कोण त्यांनी कृष्णा कधी आला त्यांनी सांगितलं मामी मी तुम्ही भगिनींनो म्हटले तेव्हापासून तिथे हे सगळं ऐकत होता थोबड फोडते का तो या घरी उद्या त्याला चोरी करणार म्हणे आता रात्रभर गवळण जागी राहिली रात्रभर जागी राहिली आणि रात्री ह्यो आला याने दही दूध खाल्लं आणि पहिले पूर्वी ते गवळी लोक अशी दाढी ठेवायची एवढ्याले पाठपर्यंत जागी राहिली आणि पाठ झोपल्याच्या नंतर देवाने चोरी केली दाढीची नेण्याची काय केली गाठ मारली महाराज आणि चिमणी इजून टाकली कंदील चिमणी सगळा अंधार करून टाकला घरामध्ये गेला निघून आता पाठ झाली पाठात ते गवळी होते दूध काढण्याचं काम त्यांचं होतं सकाळी सकाळी तिला उठायची सवय होती आता सकाळी सकाळी ती उठली ना असं पुढं गेली की याच्या दाढीला झटका बसला त्या वेणीची गाठ होती ना ती म्हणला तुला लाज नाही वाटत म्हणे ह्या वयात त्या असे दाढ्या ते उडी ती म्हणे तिने सांगितलं तुम्हाला लाज नाही वाटत माझी वेणी वाढतात म्हणे आणि मग चाचपून पाहिलं तर काय झालं दाढीची वेणीची गाठ मग सापडी ते कंदील बन विजून टाकलेले चिमण्या विजून टाकलेल्या गेले सापडीत ते कंदील लावल्याच्या नंतर गाठ सुडीत पण सुटते कुठं गाठ कोणी मारलेली देवाने मारलेली ना गाठ बाई कोणाशी सुटे ना गाठच सुटाय ना त्यांनी काय केलं मग असं जाळायचं ठरवलं त्या गाठीला ते असं अशी काय करायचं ते केस असे याच्यावर धरायचे का चिमणी खाली धरायची की असं लाल तार कशी होती का याच्यावर धरल्यावर जाळावर ते केस असा तारीसारखा लाल व्हायचा पण जळायनाच केसच जळायला बरं कापण्याचा प्रयत्न केला हिळीनं कापिलं कापाय ना पिते काय करावं आता बाहेरचे लोक म्हणले नेमकं आतमध्ये काही बरं वाईट तर नाही झालं सूर्य वर आलाय ती सकाळीच दूध काढून मथुरेला निघत आणि बाहेरच नाही आले लोक दार वाजायला लागले पण आता लाजकाच हे आतमधून ओपन द्यायलाच ना दरवाजा उघडू वाटाय ना आपली काय थट्टा होईल ना गावामध्ये मग लोक म्हणले काय करा नक्की काहीतरी बरं वाईट झालं दरवाजा तोडा यांच्या मनात आता दरवाजा तोडल्यावर हे आपल्याला बघणारच आहेत मग दरवाजाचं काय आलं नुकसान उघडीला महाराज उघडल्याच्या नंतर सगळे बघून लागले ना हसायला ही दाढीची विणीची गाठ पण त्यात हसण्यासारखं हे होतं गवळण होती 7 फुटाची आणि गवळी होता 3 फुटाची ती पुढे चालली गेला असं चालवं लागायचं 3 फुटाचा होता ना पण तिनं असं जरी केलं त्याच्या दाढीला झटका बसायला लागला महाराज ती गाठ लोकांनी खोलण्याचा प्रयत्न केला गाठच उघडाय ना सांगितलं ही गाठ त्या गावातल्या म्हाताऱ्याने सांगितलं ही गाठ कृष्णानं दिलेली आहे त्याच्याशिवाय हे कुणी सोडू शकत नाही म्हणले मग कृष्णाला बोलायला गेल्यावर त्याने सांगितलं काम कुणाचं आहे त्यांनी सांगितलं ज्याला तहान लागली त्याला एरीकडे जावं लागत असतं एरीनं पाणी तहान आल्याकडे नसती जाते त्यांना गाठ उघडायची असते तिकडे म्हणा नाही तर जा म्हणा तुम्ही तुमचं ते आता काय त्यांचं काम होतं ना निघल्याच्या नंतर यांनी सांगितलं पोरा हो चिडाला जा म्हणे बघा म्हणजे कसं काय वातावरण गेली सगळी पोरं चिडा लागले ते गवळी असा माग चालायला लागला दाढी अशी धरून ती गवळण पुढं आणि सगळे लोक हसा लागले मला शेवट मग कृष्णाचं त्यांनी ध्यान केलं कृष्णाने ती गाठ उघडली पण अशा खोड्या केल्याच्या नंतर गवळणीला त्रास होऊ लागला त्यामुळे आम्ही आता गोकुळात राहत नाही आम्ही या ठिकाणावर निघून जातो मग शेवट कदरल्याच्या नंतर
यशोदा मातेनं नंद बाबाला सांगितलं. आणि एक दिवस जेवताना नंद बाबा म्हणले की कृष्णा, अरे आता तू मोठा झाला. पण त्याने सांगितलं मी 21 वर्षाचा नाही ना झालो. अरे मी लग्नाला नाही म्हणत, तुला शाळात जावं लागेल. म्हणे आपली शाळा कोणती आहे? गाई गोपाल सवंगडे म्हणा, 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 गाई गोपाल सवंगडे म्हणा. जाय खेळे नंदाचा कान्हा, गाई गोपाळ सौंदर्य वना. गाई गोपाळ हे तो गाई घ्यायच्या. गवळीची शाळाची होती कोणती? गुर राखण्याची. मग भगवान परमात्म्याला ते गाई घेऊन गाई गोपाळ म्हणीच्या तटी येती पानिया मिळून जग जेठी. भगवान परमात्मा गाई घेऊन गाई ओळायला गेले. पण दुसरी कथा ते पाहायला लिहिला आपल्याकडे आता वेळ नाही. आणि मग नाना प्रकारचे खेळ खेळायचे. आणि खेळ खेळून झाली की पोरांनी तक्रार करायची, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया, वेळ म्हणती आनाशी डोया, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया. तरुणी सकळ तरुणी सकळ हे मिळाले गोपाळ, हे मिळाले गोपाळ, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया, झाली आता वेळ म्हणती आनाशी डोया. गोपाळांनी तक्रार करायची, देवा आता खूप भूक लागली. मग आता वेळ झाली, सगळ्यांनी शिदोऱ्या आणायच्या आपल्या आपल्या. त्या सगळ्या शिदोऱ्या एकत्र करायच्या आणि भगवान परमात्म्याने मध्ये थांबायचं आणि सगळ्या गोपाळाला आपल्या हाताने काला वाटायचा. सगळ्या गोपाळाला भगवंताने काला वाटायचा आणि मग देवाने काला खायचा. अशा प्रकारचं त्या काल्याचं आपण वर्णन शब्दात करू शकत नाही. म्हणून आपण त्या काल्याच्या नावावर एक गजर करू. पुंडलिक वरदा